तर पहा मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया सन 2023. तर पहा, ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवलेली आहेत त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्रांच्या म्हणजे स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स पडताळणीसाठी दिनांक 29 जानेवारी 2024 किंवा त्यापूर्वी प्रबंधक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400 या ठिकाणी पिनकोड देण्यात आलेला आहे। फक्त स्पीड पोस्टाद्वारे पाठवाव्यात। म्हणजे पहा मित्रो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या ज्या झेरॉक्स आहेत ते बी सेल्फ अटेस्टेड त्या ठिकाणी पाठवायचं आहे। यामध्ये तो ॲड्रेस पूर्णतः दिलेला आहे ज्या उमेदवारांची नावे या लिस्टमध्ये देण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी। तर पहा, पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत। म्हणजे पहा, जर डेट नंतर जर तुमचं पोस्ट त्या ठिकाणी पोहोचलं तर तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते स्वीकारले जाणार नाही। केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजेच तुम्हाला फक्त डॉक्युमेंटचे झेरॉक्स या ठिकाणी मागवलेले आहेत त्या पण सेल्फ अटेस्टेड, आणि यावरून हे स्पष्ट होत नाही बिलकुलच की तुम्ही लेखी चाचणीसाठी पात्र झाले म्हणून। त्यानंतर ते आणखी तुमची स्क्रीनिंग जी आहे ती होणार आहे। म्हणजे पहा, उमेदवाराने पाठवायची कागदपत्रांची यादी या ठिकाणी महत्त्वाचे कागदपत्रे दिलेले आहे जे तुम्हाला झेरॉक्स आणि सेल्फ अटेस्टेड दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे। तो पत्ता कोणता आहे हे आपण अगोदरच बघितलेला आहे। तर पहा, हे डॉक्युमेंट आहेत ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर सहित तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरला होता तो, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये तुमचं स्कूल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा SSC बोर्डाचं सर्टिफिकेट हे सुद्धा चालेल। त्यानंतर पहा, शैक्षणिक पात्रता इयत्ता 7वी पास असल्याचे गुणपत्रक म्हणजेच मार्कशीट। त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं आहे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन वगैरे जे तुमचं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे एज्युकेशनल ते या ठिकाणी लागणार आहे। सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर प्रवर्गात मोडत असाल तर। जर नावात बदल असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज किंवा शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत। तर पहा मित्रो, हे एकूण डॉक्युमेंट आहेत। हे सर्व तुम्हाला दस्तऐवज असलेल्या लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे। शिपाई हमाल पदाकरिता अर्ज म्हणजे पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते मागवलेले आहेत ज्या उमेदवारांची नावे लिस्टमध्ये खाली देण्यात आलेली आहे। तर पहा, ही संपूर्ण लिस्ट आहे। तुमचं नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला वरील सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून या पत्त्यावर पाठवायचे आहेत। या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या ठिकाणून तुम्ही ही पूर्ण PDF डाउनलोड करा आणि तुमचं नाव जर यामध्ये असेल तर लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी पाठवा। तर पहा मित्रो, ही होती महत्त्वाची अपडेट। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।